मंडळी, तुम्ही अनेकदा असं ऐकलं असेल की गुडघे दुखत असतील तर त्यावरती तेल लावा किंवा मलम लावा. पण मला सांगा, जर गाडीचं इंजिन आतूनच खराब असेल तर बाहेरून पॉलिश करून ती गाडी चालेल का? नाही ना. मग आपल्या सांध्यांचं सुद्धा अगदी तसंच आहे. आज मी तुम्हाला अशा एका उपायाबद्दल सांगणार आहे, जो सांधेदुखीवर वर मलमपट्टी करत नाही, तर तुमच्या सांध्यांमधील जे वंगण असतं ते नैसर्गिकरित्या वाढवतो. जर तुम्हाला वाटत असेल की हा उपाय नेहमीचाच एक घरगुती उपाय आहे, तर थांबा. हा उपाय करण्यापूर्वी त्या पाठीमागचं सायन्स जाणून घेणं फार गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया सांधेदुखीचं मूळ कारण आणि त्यावर असणारा हा खात्रीशीर उपाय. बघा, आधी आपण समजून घेऊया की सांधे आपले का दुखतात. आपल्या दोन हाडांच्या मध्ये सायनोवियल फ्लुइड असतं. हे फ्लुइड म्हणजेच एक वंगण असतं. वयानुसार असेल किंवा तुमच्या चुकीच्या आहारामुळे असेल, हे जे वंगण आहे ते सुकायला लागतं आणि जेव्हा हे वंगण कमी होतं तेव्हा आपली हाडं एकमेकांवरती घासली जातात आणि त्या ठिकाणी दाह म्हणजेच इन्फ्लामेशन तयार होतं. आता मेडिकल भाषेमध्ये यालाच आपण सायटोकिन्स वाढणं असं म्हटलं जातं. आणि आज आपण यावरती जो उपाय करणार आहोत, तो जो उपाय आहे तो थेट या इन्फ्लामेशनवरती काम करतो. हे इन्फ्लामेशन रोखण्याचं काम तो करतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 3 मुख्य गोष्टी लागणार आहेत आणि त्या तुमच्या किचनमध्ये तुम्हाला सहज मिळून जातील. यासाठी आपल्याला लागणार आहे नंबर 1 सुंठ पावडर लागणार आहे, नंबर 2 शुद्ध गाईचं तूप आणि नंबर 3 आहे गूळ लागणार आहे आपल्याला. चला तर मग हा उपाय करायचा कसा तो आपण पाहूया. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तूप मंद आचेवरती गरम करून घ्यावं लागेल. तूप जे आहे ते सांध्यांसाठी नॅचरल लुब्रिकंट आहे. हे तुमच्या हाडांना आतून ओलावा देतं. तूप गरम झाल्यावरती त्यामध्ये सुंठ पावडर जी आहे ती मंद आचेवरती परतून घ्या. सुंठ पावडरमध्ये जिंजर ऑइल असतं. हे जिंजर ऑइल नैसर्गिक पेन किलर आहे आणि हे सांध्यांमधील सूज जी आहे ती कमी करतं. सुंठ पावडर इथे चांगल्या प्रकारे परतल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि त्यामध्ये हा जो ऑर्गॅनिक गूळ आहे तो यामध्ये मिक्स करून घ्या. बघा, गूळ जो आहे ऑर्गॅनिक असेल तर अतिउत्तम आहे. यामध्ये असणारं जे पोटॅशियम आहे ते स्नायूंना आपल्या ताकद देण्याचं काम करतं. अशा प्रकारे गूळ यामध्ये मिक्स केल्यानंतर या मिश्रणाचे लहान लहान बोरा एवढे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी हे छोटे छोटे लाडू तयार करून घेतलेले आहेत. हाच तो आपला खात्रीशीर उपाय. बघा, आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो लोक सहसा सांगत नाहीत. हे उपाय करत असताना तुम्हाला 3 चुका टाळायच्या आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे, हे लाडू खाल्ल्यावरती लगेच थंड पाणी प्यायचं नाही. तुम्ही ट्राय करा की नेहमी तुम्ही कोमट पाण्याचाच वापर कराल. त्यानंतर दुसरी चूक आहे ती म्हणजे तुम्हाला जर मूळ व्याध असेल किंवा तुम्हाला अतिउष्णतेचा त्रास असेल तर यामध्ये घेतलेलं जे सुंठाचं प्रमाण आहे ते तुम्ही निम्म करा. हा एक पॉवर डोस आहे, त्यामुळे प्रत्येकानं आपल्या प्रकृतीनुसार यामध्ये बदल करायला पाहिजे. तिसरी चूक आहे ती सगळ्यात महत्वाची आहे, ती म्हणजे हा उपाय सुरू असताना तुम्ही पांढरी साखर किंवा अति मीठ खाणं हे बंद करा. याचं कारण असं, साखर जी आहे ती सांध्यामधील सूज वाढवते आणि ज्यामुळे हा जो घरगुती उपाय आहे तो एवढा त्यावरती इम्पॅक्ट करणार नाही किंवा तेवढा युजफुल होणार नाही. त्यामुळे तुम्ही साखर खाणं कमी करा. हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस करू